फेअर डिलिव्हरी. पुन्हा आउटसाइड द ऑफ स्टंप, जोरात मारण्याचा फटका पॉइंटच्या दिशेने. एकच धाव. या एक धावनंतर संघाची धाव संख्या पोहोचली ती 10 धावा, 2 गडी बाद. 2 नीलमताई सांडभोर यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील स्वागत. शहराध्यक्ष या पदावर ते काम करतात. सुशांत जाधव आयोजक यांच्या शब्दाला मान देऊन प्रत्येक व्यक्ती आपली उपस्थिती इथं दाखवतोय. स्ट्राईकला डाव्या हाताचा आक्रमक फलंदाज. आतापर्यंत एकही चेंडू खेळला नाही. पहिला चेंडू फेस करतोय रवीला. रवीने 3 चेंडू मध्ये 1 धाव देऊन 1 गडी बाद केला. लागेल जर तुम्हाला छावा करंडक 2025 वरती आपल्या संघाचे नाव कोरायचं असेल तर चांगल्या प्रकारचे क्रिकेट खेळावंच लागेल. ओसीसीबी संघ सामन्यामध्ये जम मारून एका हातात जर झेल पकडला तर सागरदादा परदेशी सामाजिक कार्यकर्ते, युवा नेते, सामाजिक कार्यकर्त्याच्या मागे आहेच. त्यांचे देखील मनापासून आभार मानतो. रोहन मुळे फायटेड चेंडू पुन्हा हळूवारपणे कव्हरच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न मध्ये थोडस त्याला दुखापत झाली होती, परंतु संघासाठी आज तो वेळात वेळ काढून आलाय. यावेळी चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. चेंडू हवेत गेलाय आणि मोठा मासा गळाला. पहिला धक्का यश मोरेच्या स्वरूपात. श्रीराम संघ अतिशय नावाजलेले गोलंदाज, चांगले क्षेत्ररक्षण असलेला हा संघ आपल्या गोलंदाजीच्या जोरावर अनेक संघांना पाणी पाजून अंतिम सामन्यात आलेला हा संघ. तशीच प्रकारची कामगिरी सुरुवातीला करताना अभिजितने अनिकेतने घेतलेला एक उत्कृष्ट झेल आणि पहिला धक्का याच्या स्वरूपात. श्रीराम एक चांगला गोलंदाज. यश बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलाय तो राहुल. महाराष्ट्र पोलीस एक चांगले पर्सनॅलिटी. क्रिकेटची आवड निवड असणारा खेळाडू, सकाळपासून संध्याकाळपर्यंत मैदानात हवा असेल त्यावेळेस वेळ देणारा. नो चेंडू, पहिले 3 चेंडू ऑन द स्पॉट. चांगली गोलंदाजी केली अभिजितने आतापर्यंत आपल्या संघासाठी. पुन्हा हळूवार पद्धतीचा आणि स्टेजला सलामी देणारा फटका फसलाय. आदर्श मुळेकडनं सोपा झेल सुटलाय. हा झेल सुटलाय का मॅच सुटलाय नक्कीच कळेल. राहुल सारख्या मोठ्या फलंदाजाला जीवदान देणं हे नक्कीच श्रीराम संघाच्या काळाशी येऊ शकतं. एक मोठा फलंदाज पूल करण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने गेलेला चेंडू पळून 1 धाव पूर्ण आणि 1 धावावर समाधान. निलेश डाव्या हाताचा आक्रमक फलंदाज. पहिला चेंडू शॉर्ट पद्धतीचा चेंडू आणि बाद. एवढ्या हळूवार पद्धतीने आला चेंडू. चेंडू नक्कीच साई चौकात मारता आला असता, परंतु टायमिंग चुकीचा झाला आणि कॉटन बॉल. चांगली अशी सुरुवात नक्कीच अभिची देखील. रवीची एका मागे एक असे 2 धक्के. पहिल्या षटकामध्ये यश बाद झाल्यानंतर त्याच्या मागोमाग आता हा दुसरा धक्का. राहुल ढोरे एक युवा खेळाडूच्या अंतिम फेरीत जाऊन अनेक चषक जिंकणारा हा संघ. सांगवी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राहुल ढोरे अतिशय चांगल्या प्रकारचा कामगिरी करतात नेहमीच मैदानावरती. संकेत ताजने पुढचा फलंदाज. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचाकडनं वाईटची मागणी. नाना बाबर तिसऱ्या पंचाकडनं. झाड आहे त्याला जर चेंडू लागला या धावा धावून पूर्ण करायच्या. नियमन अटी सर्व संघांना माहिती आहेत. राज्य वागवण्याताई कोपरे, पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष दादासाहेब पाटील,
पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष गणेशजी पाडवे, सामाजिक कार्यकर्ते. सर्वांनी टाळ्या करा. अध्यक्ष यांच्या वतीने यानंतर अहिल्यानगर आतापर्यंत 15 दिवस ते कायम प्रचाराच्या धावपळीत. बांबुरा गावचे सरपंच संघटनेच्या प्रत्येक कामामध्ये असे आपले सर्वांचे लाडके क्रिकेटवर प्रेम करणारे अजयदादा दुधबाते यांचा छोटासा सन्मान संघटनेच्या वतीने करतो. मी नायर सरांना विनंती करतो आपण दादांचा सन्मान करावा. नायर सर. या संघटनेतील कमीत कमी 4 वर्षाखाली ही स्पर्धा पार पडली आणि क्रिकेटसाठी कायम ते कमीत कमी आता 6 महिने झाले ते मला चालू आहे की आपण स्पर्धा घ्यायची पण वेळेअभावी थांबलं होतं, पण स्पर्धा घेतली. मी काळू बडोर यांना विनंती करतो आपण वर सन्मान किरणजी दैवाळ यांच्या हस्ते करावा. सॉरी. यानंतर आपल्या ही जी स्पर्धा झाली या स्पर्धेमध्ये तब्बल 18 संघ सहभागी घेतले. त्यानंतर अध्यक्षाच्या नियमांवरती जे असोसिएशनचे नियम होते आणि काळू बडोरे यांनी जे 2 दिवस एकदम योगदान दिलं. 2 दिवस ते इथं ग्राउंडवर उभे राहिले, कुठलाही वादविवाद न होता एकदम सुरळीतरित्या हे सगळे सामने पार पडले. त्याबद्दल मी आधी संघटनेच्या वतीने व माझ्या आयोजक कमिटीच्या वतीने त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो. आणि स्पर्धा यशस्वी पार पडली त्याबद्दल आपण त्यांचा छोटासा सन्मान करणं आहे. मी संस्थापक अध्यक्ष व सर्व महिला ताईंना विनंती करतो आपण अध्यक्षांचा सन्मान करायचा आहे. सन्मान चिन्ह विशेष सहकार विशेष सन्मान सर्व संघटना पदाधिकाऱ्यांच्या अध्यक्षांच्या हस्ते होत आहे. मायेची उपमा देणारं शाल व सन्मान चिन्ह मान्यवरांनी तसंच थांबायचं. यानंतर सांगवी क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष यांचाही मोलाचा वाटा या स्पर्धेला राहिला. ते 2-3 दिवस सतत आपल्या कांद्याला उपाध्यक्ष सांगवी क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्ष राहुल उर्फ राहुल मामा ढोरे, राहुल मामा कोंडरे, गडबड होतीये. राहुल मामा कोंडरे, राहुल असं नाव असल्यामुळे काही वादविवाद होता. जे पंचाची कामगिरी आपण थोडेसे वैयक्तिक सन्मान घेत आहे. या स्पर्धेतील पंच नाना बाबर यांचा सन्मान आपण घेत आहोत. त्यांच्या समवेत अमर भाऊ परदेशी. आपल्याला विनंती आहे आपण सन्मानाचा स्वीकार करावा. शाल व एक छोटीशी ट्रॉफी. नाना बाबर, त्यानंतर अमर भाऊ परदेशी. यानंतर ज्यांनी या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये क्रिक हिरोजवरती आपलं एक चांगलं उत्तम असं स्कोरिंग केलं आणि स्पर्धेमध्ये 2 दिवस 3 दिवस हे कायम क्रिक हिरोजी स्पर्धा ॲड केली. हिरोजवरती हे जे आपण सगळं स्कोरिंग केलं, अपडेट दिला, त्यामुळे सर्व सामने सुरळीत झाले. त्याबद्दल जय शिंदे यांचं स्वागत आहे. मास्टर आदर्श वरत कुठे मेगा फायनल आपल्या नावावर विजय झाला. या फायनल सामन्याचा सामना ठरतोय. करतो
आता आपण हे पुढे यावं, सर्वांना विनंती करतो. समोर जायचे. सर्व बक्षीस आपण एक साथच देत आहोत. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय आदर्श मुळे. शब्द बोलायचे आहेत. आदर्श दोन शब्द बोलायचे आहेत. आदर्श, तुझी गोलंदाजी केली. आदर्श 2 मिनिटं. आदर्श 2 मिनिटं. आदर्श 2 शब्द बोलायचे आहेत. काय टीमचा सपोर्ट आणि खेळाडूंनी दिलेल्या प्रोत्साहन याचाच सक्सेस आहे. थँक्यू. जय श्रीराम. 2 मिनिटं. काल याच नवोदित खेळाडूंनी 6 चेंडूमध्ये 10 धावा लागत असताना एका बलाढ्य संघाला, OCC A संघाला पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर एका आयकॉन खेळाडूची विकेट घेऊन 5 चेंडूमध्ये 6 धावा लागत असताना त्यांनी ती डिफेंड केल्यात आणि मॅच जिंकून दिले आणि सामना फायनलमध्ये संघ नेले. हाच तो आदर्शमुळे आणि चांगली गोलंदाजी केली उदयमुख खेळाडू. यानंतर या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समॅन, उत्कृष्ट फलंदाज, छावा करंडक 2025 या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. आवाज कोण आहे का आवाज? या स्पर्धेतील सांगवी गावचा चॉकलेट बॉय ठरतोय उत्कृष्ट फलंदाज, ज्यांनी 2 गुप्ते अर्धशतक जिंकून OCC B संघाला. यश मोरे ठरतोय उत्कृष्ट फलंदाज. एक उत्कृष्ट फलंदाज, साईची ब्रँडेड बॅट, त्यानंतर एक उत्कृष्ट अशी ट्रॉफी मी मान्यवरांच्या हस्ते मान्यवरांना विनंती करतो. अतुलजी खकाळ साहेब आहेत तिथं. अतुलजी सर खकाळ. या स्पर्धेतील उत्कृष्ट बॅटर, उत्कृष्ट फलंदाज ठरतोय यश मोरे. छोटे साईची बॅट देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. आदर्श 2 शब्द या स्पर्धेबद्दल आणि तुझ्याबद्दल आणि या सन्मानाबद्दल बोलायचे, सर्वांना बोलायचेच आहेत, त्याबद्दल काही नाही. पुढं हा सन्मान घेतल्यानंतर प्रथमतः हा सन्मान कुणासाठी करशील? मला माहिती आहे तुझ्या घरी नवीन काहीतरी आलेलं आहे. त्यानंतर नक्कीच दादा, मी काका झालोय आणि त्याचा पायगुण लयच भारी झालाय. म्हणजे डायरेक्ट मला बेस्ट बॅट्समन भेटले. माझा सक्का मोठा भाऊ देखील आला इथं. तो पण मॅच बघत होता आणि त्याच बॅटीने मी खेळलो. त्या बॅटीवर मी त्याचे पायाचे हे करून घेतलं होतं आणि त्याच बॅटीने मी खेळलो. नक्कीच चांगलं वाटतं आज. या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ठरतो यश मोरे. नुकताच तो काका झालाय 10-15 दिवसापूर्वी आणि त्याचा आनंद गगनात आहे. त्यानंतर त्याचा या स्पर्धेतील पहिली स्पर्धा होती, त्या पहिल्याच स्पर्धेमध्ये तो उत्कृष्ट फलंदाज ठरतोय. तुला खूप खूप धन्यवाद आणि पुढील सामन्यासाठी शुभेच्छा. या स्पर्धेतील मालिकावीर, छावा करंडक 2025 या स्पर्धेतील मालिकावीर. काय आवाज? सूरज. या स्पर्धेतील आपण काढलेलं आहे. त्यांच्या दिवसभरात 3 सामने जिंकून सेमीफायनलमध्ये धडक मारली होती आणि छोट्याशा चुकांमुळे थोडंसं संघ सेमीफायनलमध्ये पराभूत झाला. त्या संघाचा आयडाऊन आयकॉल खेळाडू सूरज कोरम ठरतो या स्पर्धेतील मालिकावीर, मॅन ऑफ. प्रवीण भाऊ शिंदे यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी, त्याच्यानंतर बॅट आपण देण्यात येतो. प्रवीण भाऊ शिंदे यांना विनंती करतो सर्व मान्यवरांना हे मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी व बॅट सूरज कोरम त्यांना द्यावी. त्यानंतर माझ्या संघाचा तो आयडॉल, मी कर्णधार होतो. त्याने 2 मिनिटं सूरज, 2 मिनिटं, सुट्टी कुणालाही नाहीये, बोलायचं आहे. हा सन्मान घेतल्यानंतर काय म्हणत? हा सन्मान तर फायनल खेळताना घ्यायचा होता, पण काळूबाड ढोरे यांचे संघ चांगलाच होता. म्हणजे काल जिंकता आकाशने खरंच चांगली बॉलिंग केली आणि त्यांच्या संघाला जिंकून दिलं. पण चांगलं वाटतं की आपली बी टीम पण फायनल खेळली, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद.
आता मी त्यानंतर आपण आता 2च बक्षीस राहिलेले आहेत. त्याच्या अगोदर मी मान्यवरांचे थोडेसे मनोगत घेतो. मी सागरदादा परदेशी या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिले. पहिल्या मॅच जेव्हा सामना चालू व्हायच्या आधी ते राष्ट्रगानच्या आधी आले आणि 2 तास आपल्यासाठी वेळ दिला, त्याबद्दल आयोजक कमिटीच्या वतीनं कर्मचाऱ्यांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. 2 शब्द आपण या स्पर्धेसाठी बोलावेत. दादा पण इथेच आहेत, सर्वजण येतील. दोन शब्द तुम्हीच बोलावेत. मी या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित असलेले अहिल्यानगरचे तालुका पंचायत सदस्य रमेश तात्या गिरमडके यांना विनंती करतो आपण आपल्या स्पर्धेसाठी 2 शब्द. छावा करंडक तिसरे पर्व अत्यंत छान अशी व्यवस्था केलेली आहे संयोजकाचं आयोजकाचं, आणि जे संघ फायनल खेळले आणि उपफायनल पण खेळले त्यांचं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपतो. धन्यवाद. यानंतर मी संदीपराव दरेकर आहेत, 2 शब्द आपण. यानंतर आपल्या संघटनेचे पदाधिकारी ज्यांचं कायम धड्याने काम असतं, आपले नायर सर यांना 2 शब्द मी बोलण्यासाठी विनंती करतो. छावा क्रिकेट के आयोजन छावा मराठा युवा महासंघ के ये एरिया के डायनामिक नेतृत्व सुशांत यादव के नेतृत्व में और सांगवी एरिया का नौजवान सभी संगठन के ओर से, सभी स्पोर्ट्स क्लब के ओर से आप लोग सब खेला. एक खेल करने का छावा मराठा युवा महासंघ के संस्थापक अध्यक्ष, स्वाभिमान घर बचाओ आंदोलन समिति के संस्थापक अध्यक्ष, पिंपरी चिंचवड महाराष्ट्र के एक डायनामिक नेतृत्व धनाजी एलकर पाटिल और उनका पूरा टीम, मंगला कमेटी, युवा कमेटी और सुशांत के पीछे खड़ा रहते क्योंकि वो एक सामाजिक कार्यकर्ता है ये एरिया के. उसके साथ अब गिरदादा हो, बाकी सभी एरिया के लोग उनके साथ खड़े रहते. इसी वजह से एक अच्छा मैच हमको देखने को मिला और भविष्य के बहुत सारे खिलाड़ियों का जन्म और लोकसभा हमको देखने को मिला. इसलिए मैं सभी को हार्दिक शुभेच्छा देता हूं और धन्यवाद देता हूं. छावा मराठा युवा महासंघ के अध्यक्ष महाराष्ट्र के संजय यादव साहब और पूरा टीम, आपको सबको हार्दिक शुभेच्छा देता हूं. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय संविधान. थँक्यू. थँक्यू नायर सर. एका कडक अशा आवाजामध्ये आपण शुभेच्छा देत आपल्या शुभेच्छाचं आम्ही आभार मानतो. यानंतर छावा मराठा युवा महासंघाच्या जिल्हा अध्यक्ष, पुणे जिल्हा अध्यक्ष अश्विनीताई पाटील यांना विनंती करतो आपण स्पर्धेसाठी 2 शब्द बोलावेत. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ, जय जिजाऊ. सगळ्या टीमचं आणि आमचे जे छावा संघटनेचे पदाधिकारी धनाजी एळकर पाटील सर आणि सगळ्या टीमचे खूप खूप हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. यानंतर एक आपण छोटासा सन्मान घेणार आहोत. ज्यांनी या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज केलं, सकाळी 7 वाजता येऊन ते आपला सेटअप उभे करायचे, त्यानंतर आपलं हे एवढं सगळं लाईव्ह यूट्यूब लाईव्ह त्यांनी कव्हरेज केलं. मी दोन्ही कॅमेरामॅन आणि यूट्यूब लाईव्ह कव्हरेज मी त्यांना विनंती करतो आपण सन्मान स्वीकारायचा आहे. यूट्यूब लाईव्ह सौजन्य यूट्यूब मोहोळकर योगेशजी तुम्हाला विनंती करतो आपण आपला सन्मानाचा स्वीकार करावा. एक छोटीशी ट्रॉफी आणि शाल देऊन त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. थँक्यू डीजे. सुंदर असं आपलं यूट्यूब लाईव्ह आपल्याला भेटलं. त्यांच्या माध्यमातून त्यांनी चांगलं कव्हरेज केलं. 2 दिवस स्पर्धा पाडण्यामध्ये त्यांचाही मोलाचा वाटा होता. यानंतर आपण अजून एक सन्मान घेत आहोत. पत्रकार या कालिंदर शेख यांचा मी सन्मान घेत आहोत.
सागरदादा परदेशी, रमेश तात्या गिरमनकर यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, जे आपण समोरच्या बाजूने पत्रकारिता करत आहेत, आपलं सर्व हे आपल्याला पत्रकारी न्यूजला पण येणार आहे, त्यांचं आपण एक सन्मान घेणार आहोत. सर्व संघटनेचे पदाधिकारी, त्यानंतर या भागातील सामाजिक कार्यकर्ते सागरदादा परदेशी, रमेश तात्या गिरमकर सर्व मान्यवरांच्या हस्ते, पत्रकार कलिंदर शेख साहेबांचा आपण सन्मान घेत आहोत. फोटो हात घेतलं त्याच्या पोने हे तसे तिकडे जाणार आहेत, मग आवाज येत. यानंतर आपण या सांगवी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, मी त्यांना विनंती करतो, आपण आपल्या या स्पर्धेबद्दल 2 शब्द मनोगत व्यक्त करावं. आणि आपला संघ फायनलमध्ये गेलाय, त्याची ट्रॉफी तर भेटणारच आहे, त्याबद्दल काहीच हे नाहीये, पण आपले या स्पर्धेबद्दलचं मोलाचं आपण हे मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपण या स्पर्धेबद्दल 2 शब्द बोलावेत. धन्यवाद सुशांत. सर्वप्रथम इथं उपस्थित सर्व मान्यवर यांचे सांगवी क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष नात्याने सहर्ष स्वागत. आज आपण छावा पाहिला, एक आठवड्यापूर्वी याचं नियोजन झालं, त्यावेळेस सुशांतचं असं म्हणणं होतं की आपण बाहेरचे संघ बोलूया, पण म्हटलं आपल्या तरुण खेळाडूंना ते संधी मिळेल, आपण यावेळेस फक्त सांगवी मर्यादित चषक ठेवूयात. त्यांनी माझी विनंती त्वरित ऐकली आणि आपण त्याप्रमाणे नियोजन केलं. संघाबद्दल बोलायचं झालं तर युवा खेळाडू, आज क्रिकेट त्यांचंच आहे, माझं वय 46 आहे आणि ऑलमोस्ट रिटायर मी, तरी त्यांनी मला परत घेऊन आले. आणि असंच आज सकाळच्या सत्रामध्ये सनी म्हटलं की गेम आणि मॅचचा प्रेशर हँडल करणं फार महत्त्वाचं असतं आणि तोच प्रेशर आमच्या खेळाडूंनी हँडल केला, त्यामुळे कदाचित संघ विजयी झाला. आणि सर्वच युवा खेळाडू आमच्यामध्ये आणि भविष्यासाठी आणि पुढच्या क्रिकेटसाठी, त्यांच्या वाटचालीसाठी माझ्याकडनं त्यांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर आपण या स्पर्धेसाठी विशेष सन्मान अजून एक राहिलाय, मी माफ करा, काय झालं, 1 दिवसात रात्रीचं नियोजन खूप लवकर झालं, कारण हे मागच्याच रविवारी नियोजन करायचं ठरवलं आणि यात 2 दिवसामध्ये नियोजन झालं आणि एका रात्री शुक्रवारच्या रात्री 3 तासामध्ये मांडव उभं करून आपल्याला हे सगळं हे केलं. ज्ञानराज इलेक्ट्रिकलचे सर्व त्यांना मी विनंती करतो, आपण या सन्मानाचा मान स्वीकार करावा. जाधव सर, आपण विनंती करतो, या आपण त्यांचा सन्मान करावा. ज्यांनी मांडव एका रात्रीत उभं करून दिलं, ज्ञानराज इलेक्ट्रिकलचे सर्व ज्ञानराज मांडवचे ओनर, त्यांचाही सन्मान. यानंतर मी या स्पर्धेचे संस्थापक अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शकांना विनंती करतो, आपण आपले शब्द बोलावेत, त्यानंतर आपण 2 फायनलचे बक्षीस देणार आहोत. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी, राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय, स्वराज्य रक्षक शंभूराय, जगद्गुरू संत तुकोबाराय यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीमध्ये छावा करंडक या क्रिकेट स्पर्धेचं आपण छावा मराठा महासंघ आणि ओनली क्रिकेट यांच्या क्रिकेट क्लब यांच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन केलं. आमचे व्यापारी संघटनेचे पुणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुशांत जाधव आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं हे आयोजन केलं. त्यासाठी ज्या सहकाऱ्यांनी सुशांतच्या पाठीमागे उभा राहून या क्रिकेटवर असलेलं प्रेम वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त केलं, असे अजयदादा दुधबाते, सागरदादा परदेशी, संदीपभाऊ दरेकर, किरण दहिवाळ, सर्वच रमेश तात्या, अशा सर्व मोलाचं योगदान देणाऱ्या आमच्या सहकाऱ्यांचं मी छावा मराठा महासंघाच्या वतीनं मनस्वी आभार मानतो. आणि
या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व संघांचं मी अभिनंदन सुद्धा करतो. ज्यांनी विजय मिळवला त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि ज्यांना काही गोष्टीमुळे अपयश आलं त्यांना सुद्धा पुढच्या भावी आयुष्यासाठी आणि पुढच्या खेळासाठी शुभेच्छा देतो. आणि त्यांनी सुद्धा आपला खेळ चांगल्या पद्धतीनं दाखवावा अशाही शुभेच्छा देतो. आणि सर्वांच्या वतीनं, आमच्या सर्व छावा टीमच्या वतीनं, महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि पुढच्या कार्यक्रमाचे सूत्र मी सुशांत जाधव यांच्याकडे देतो. तत्पूर्वी अत्यंत चांगल्या पद्धतीने आयोजन केलेला आमचा सहकारी, आमचे व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुशांत जाधव यांचा छावा टीमच्या वतीनं सत्कार करावा असा मी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष दादासाहेब पाटील यांना विनंती करतो. आमचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष दादासाहेब पाटील यांच्या वतीनं सुशांत जाधव यांचा सन्मान होतोय. अशी चांगल्या पद्धतीनं आयोजन करत खेळाडूंना वाव द्यावा आणि त्यांच्या पाठीवरती थाप द्यावी या आमच्या सर्वांच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा. नंतर ग्राउंड स्वच्छ करून द्यायचे. आपल्याला जे ग्राउंड दिसते दररोज सकाळी 7ला येऊन ते झाडू मारून स्वच्छ करून द्यायचे. त्याबद्दल मी करंडकाच्या वतीनं व अध्यक्षांच्या वतीनं इथं जर उपस्थित असतील राकेश चंडालिया साहेब आपल्याला विनंती करतो आपण छोटासा सन्मान घ्यावा. नसेल तर आपण शब्दरूपाने आपला सन्मान करतोय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यानंतर या स्पर्धेतील 2 मेन बक्षीस, या स्पर्धेतील उपविजेता छावा करंडक 2025 या स्पर्धेतील उपविजेता ठरतोय OCC ओनली क्रिकेट क्लब ब संघ. मी सर्व संघांना विनंती करतोय आपल्या सन्मानाचा मान स्वीकारण्यासाठी मंचावर यायचे. आणि मान्यवर संदीप दरेकर यांना विनंती करतो आपण आपली ज्यांच्या माध्यमातून आपल्याला दुसरं बक्षीस भेटलं संदीप दरेकर यांना विनंती करतो आपण ही ट्रॉफी देऊन टीमचा सत्कार करायचा आहे. सर्वजण मान्यवर त्यांच्या हस्ते या क्रिकेट क्लब ब संघ ठरतोय या स्पर्धेतील उपविजेता. गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की जय. व एक भव्य चषक ज्यांनी आपल्याला मोलाचं मार्गदर्शन करून सहकार्य केलं. सागरदादा परदेशी युवा उद्योजक या भागातील सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या माध्यमातून आपल्याला हे सौजन्य भेटलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि या स्पर्धेतील विजेता ठरतोय जय श्रीराम संघ. मी पूर्ण संघाला विनंती करतो आपण आपला सन्मान घेण्यासाठी मंचावर यायचे. विजयी संघ ठरतोय जय श्रीराम. काळवडोर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली ही नवीन पिढी यंग खेळाडू चांगली गोलंदाजी फलंदाजी करून चांगला सांघिक खेळ करून या स्पर्धेचा या करंडकाचा मानकरी ठरतोय तो जय श्रीराम संघ. मी का जाणार आहे आता जाऊ देतो आल्यावर. हे बघा इकडे चला जरा इकडे बघा सुबह इकडे बघ ना. गणपती बाप्पा एक ही नाम एक ही नाम एक ही नाम.
थँक्यू. ओसीसी बस संघ आपल्याला विनंती आहे, आपण थोडासा डान्स. यांचे